काकू, पूर्वी तुम्ही ज्या घरी राहत होत्या तिथली तुमची कहाणी सांगा थोडक्यात. आम्ही इथे यायचा पहिले नाईक तलाव बांगलादेश. नाईक तलाव बांगलादेश म्हणजे हा इतवारा मार्केट आहे, त्याच्या समोर लालगंज आहे, इथे आहे. तिथं एक वस्तीत बसली होती आणि त्या वस्तीत झोपडं बांधलं होतं. झोपडं बांधलं, तिथं राहिलो आम्ही. तिथं राहिलो आम्ही तरी 8 वर्ष. आमचं घर जळलं. आम्ही किरायानं घर पाहत होतो भाड्यानं. अच्छा. तर आम्ही ज्या घरी आता राहून राहिलो तो रामचंद्र चौधरी त्यांचा ह्या क्वार्टर होता. तर तो म्हणे तो जात होता इथून तर खालीच होतं. तो म्हणे भाऊ म्हणे मला घर विकायचं आहे. त्यानं आम्ही म्हटलं का तू घर कसा विकते, क्वार्टर काय तुझ्या नावाचा थोडीच आहे, तुलाही भाड्यानं दिलेला आहे ना, नोकरी करते तर. मग म्हणे मला जायचं आहे म्हणे इथून म्हणे, आता मी एकटा का करू म्हणे राहून म्हणे. तर ते घर जे होतं तिथलं, ते आमचं घर जळलं होतं ना, पूर्ण जळलं. जळलं होतं. काय काय शिल्लक राहिले तिथं? काय शिल्लक नाही, फक्त हे भांडे बुंडेच. अच्छा. भांडेच राहिले, कपडे लत्ते पूर्ण जळून गेले. हो. आणि कोण होतं बसलेलं? बाबाजी. बाबाजी बसले होते. बाबाजीना तेवढं आम्हाला सांभाळून ठेवलं का. कोणत्या रूपानं बसले बाबाजी तिथं जळलेल्या घरात? जळलेल्या घरात आपली फोटोच होती पहिले आमची बाबाजीची. फोटो होती. फोटो वगैरे अशा मूर्ती वगैरेची तर नाही होत. नाही, पहिले फोटो वगैरेचीच पूजा करू आम्ही. मग तो फोटो तसाच होता का? तसाच फोटो टांगलेला. म्हणजे जळले नाहीच ते? बाबाजी नाही, बाबाजीला शेक नाही लागला. बाबाजीला शेक नाही लागला, बाकी सगळं नसतं ना बुत झालं. बापरे. तर मग आम्ही तिथून मग आमच्या मुलाचा जन्म झाला त्या घरी. मग तो आम्हाला चौधरी म्हणे घेऊन गे म्हणे. आम्ही भाड्यानं आलो इथं 200 रुपये भाडा. जळलेल्याच घरात जन्म झाला का? हो, जळलेल्या घरात जन्म झाला याचा. सांगतो ना का आमच्याजवळ ना कपडा होता ना काही होता. तर ते आजूबाजू लोकांना दिलं हे. मग आम्ही कसे तरी 12 दिवस काढले. आणि मग आता तो म्हणतेच आहे म्हणू हा माणूस बराबर नाही आहे म्हणू, कधी बी येईन, कधी राहता घरी नाही राहत, हा व्यसनी माणूस. आपल्या घरी पोरबाळ राहीन म्हणलं, मी राहीन म्हणलं, आणि हा कधी बी येईन राहीन त्याचे नेचर बरोबर नाही म्हटलं. मी नाही म्हणू. मग नाही करून त्याला 2 महिने आम्ही टाळलं. तर 2 महिने आम्ही धरमपेठला राहिलो. इथून घर सोडलं भाड्यानं दुसऱ्याच्या घरी. मग तिथून तो आमच्या दुकानात यायचा चौधरी. तुमच्याकडे कोणतं दुकान होतं? भांड्याचं. कुठे होतं दुकान? धरमपेठला चौक. अच्छा, बरं. तर तिथे मग तू दुकानात यायचं, भाऊ घेऊन घेणं खूप आग्रह करी. मग आग्रह केला तर मग म्हणे या आग्रह काऊन करून राहिला असा. मग गेले पारटसिंग गेले सतीमाईच्या दर्शनाला. म्हणे मी आताच नाही सांगत म्हणे, मी सांगते म्हणे 2-4 दिवसात. तू म्हणतच आहे म्हणे तर मी येतो म्हणे, मग सांगतो म्हणे. मग गेलो आम्ही पारटसिंग याला. ह्या लहानसाच होता, याला घेऊन गेलो. मग पारटसिंगाला गेलो तर पारटसिंगाला म्हणते अरे कायली आला रे म्हणते, घेणं म्हणते लई तुरी महाग होणार आहे, पुढं लई तुरी महाग होणार आहे. ते मायचे शब्द. अरे म्हणते मी तेच विचारायला आलो मा म्हणते, मला म्हणते घर घ्यायचं आहे म्हणते, राहायला म्हणते, तर घेऊ का नाही घेऊ. तर म्हणते घेऊन घे म्हणते, पुढे लई तुरी महाग होईल म्हणते, आता घेऊन म्हणते. त्या शब्दावर आम्ही इथं भाड्यानं राहायला आलो. 200 रुपये त्याला दिले. आणि मग तो 11 महिन्यात आमच्या नावी ह्या घर बनून झालं. असा हा योग आणला संतांनी. हे बाबाजीच्या कृपेनेच आम्हाला ह्या घर पण मिळाला. म्हणून त्यांची इच्छा होती, जे पुंडलिक महाराजांना आम्हाला वचन दिला का तू याच घरी सगळं आहे, तर त्यांच्याच शब्दावर मला घर मिळाला, तसं मी बाबाजीचंही घर बांधून देतो. हे शब्दावर बाबाजीची म्हणून मग ते घर बांधलं आणि बाबाजीला बसवलं. आज तुमच्या घरी ते विराजमान समर्थला. असं ते बाबाजीची कृपा आहे. असं तुम्हाला म्हणजे चिखलातून बाहेर काढलं बाबाजीनं. आणि पहा ना, एवढी मोठी त्या घराला आग लागली आणि बाबाजी जसेच्या तसेच बसून. बाबाजी तसेच बसले. तुमच्या मालकाचे काय उद्गार होते सांगा बरं तेव्हा आमचे माणसाचे उद्गार हेच होते का आपल्या घरी बाबाजी बसले आहे, आपल्याला काही कमी नाही आहे, बाबाजीची देण आहे. एवढं घर पेटून सुद्धा घरी पेटलं. आमच्या अर्ध्या घरामध्ये सासू होती, दीर होता,
वा. त्यांच्याकडे काही नाही झालं, आमच्याचकडे जडलं अच्छा. अर्ध्या भागात. म्हणजे तुमच्या मालकाचा खूप मोठा दृढ विश्वास होता बाबाजीवर. काहीच नाही झालं बा, काहीच मा मालक बसला आहे ना. वा, विश्वास खूप मोठा विश्वास होता. श्रद्धा, भक्ती आणि विश्वास या 3 गोष्टी असल्या तर साक्षात्कार आहे बाबाजी संगच आहे. त्यांच्या विश्वासावरच आम्ही इथपर्यंत हवा. हा, बरोबर आहे. आणि बाबाजीची पुण्य आहे, बाबाजी प्रत्यक्ष तुमच्या घरी बसलेले आहे आणि तुमची लाईन व्यवस्थित आहे. निर्व्यसनी तुमचे मुलं आहे, सगळे आहे, तुम्हाला व्यसन नाही जमत, काही नाही जमत. त्यामुळे तुमच्या घरात प्रसन्नता आहे. मंदिरात आपण मगाशी बसलो की नाही, एकदम प्रसन्न चित्त असं शांत मूर्ती आहे तुमच्या घरी बसली. आणि सिमेंटची जरी मूर्ती असन पण त्याच्यात प्राण ओतलेला आहे, जिवंत मूर्ती आहे ते. कोणी बी आलेले म्हणतात का तुमच्या स्तुती म्हणून नाही, तुमच्या घरची स्तुती म्हणून नाही, अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. अगदी पहा, तुमचं घर सुद्धा हे कॉर्नरची जागा आहे. पहा, कॉर्नरची जागा आहे. सोमवारी क्वार्टर म्हटलं म्हणजे मोठा एरिया आहे, प्रसिद्ध एरिया आहे हा पूर्वीपासूनच. तर या ठिकाणी बाबाजी विराजमान क्वार्टर होते, आता सगळ्यांना आपल्या आपल्या नावी झाले, त्यांना आपल्या आपल्या परी बनवून घेतले, म्हणून हे बिल्डिंग झाल्या. नाही तर पहिली बिल्डिंग नाही होती, क्वार्टर ते नावच होतं ना क्वार्टर, सोमवारी क्वार्टर. तर काकू, तुम्ही हा दुसरा प्रसंग तुम्हाला बाबाजीनं स्मरण दिलं, पहिल्यांदा नाही दिला, दुसऱ्यांदा स्मरण दिला आणि आठवला, म्हणजे पार्श्वभूमी काय आहे. तर असेच आपल्याला साक्षात्कार या चॅनलवरती येत असतात, लहानूजी स्वानुभवच्या. तर तुम्हाला उशिरानं का होईना आठवलं, परत आपण इथं बोलता बोलता तो प्रसंग टिपला आणि लहानू भक्तांकरता ही एक प्रकारची संजीवनी ठरत असते. अनेक लहानू भक्त ह्या मुलाखती बाबाजी आठवून देते ना, स्मरण करून देते. तर ही लहानू भक्तांसाठी संजीवनी ठरत असते. अनेक लहानू भक्त या मुलाखती अगदी श्रद्धेनं निष्ठेनं ऐकत असतात. तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय.